भारत सरकार गृह मंत्रालय दिनांक 24 डिसेंबर 2025 ला भारत के जनगणना 2027 परिपत्रक संख्या 7 हे जनगणना 2027 मानदंड किती असणार आहेत या संदर्भातले परिपत्रक काढलेले आहेत। हे सर्व परिपत्रक हिंदीमध्ये आहे। तुम्ही पाहू शकता बघा, पहिलं चरण म्हणजे पहिल्या वेळेस 9,000 रुपये, दुसऱ्या वेळेस 16,000 रुपये, एकूण 25,000 रुपये मानधन मिळणार आहे। आणि या ठिकाणी राज्य नोडल अधिकारी असेल त्याला प्रथमला 30,000 रुपये, नंतर 45,000, नंतर एकूण असणारे 75,000 रुपये। हे सर्व मी तुम्हाला हेच परिपत्रक तुम्हाला मी मराठीत समजून सांगतो आणि थोडक्यात समजून सांगतो। आता तो आपण हिंदीतला तो परिपत्रक पाहिला, तोच या ठिकाणी आपण मराठीत पाहूया। हा दस्तावेज भारत सरकार गृह मंत्रालय अंतर्गत भारत के महारजिस्ट्रार का कार्यालय द्वारे जारी करण्यात आलेले एक अधिकृत परिपत्रक आहे। हे परिपत्रक जनगणना 2027 च्या आयोजनासाठी मंजूर करण्यात आलेल्या आर्थिक आणि तांत्रिक मानदंडाची माहिती देते। या परिपत्राचा मुख्य सारांश खालील प्रमाणे। जनगणनेचे 2 टप्पे पाडलेले आहेत, आपण सर्वांना माहिती आहे बघा। भारत सरकारची 2027 ची जनगणना 2 टप्प्यात पार पडणार आहे। पहिला टप्पा असणार एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत मकान सूचीकरण एवं मकानों की गणना म्हणजे HLO केली जाईल, ते ऍप्स वर करणार आपण। दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये जनसंख्या गणना म्हणजे PE केली जाईल। लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मधील बर्फाच्छादित भागासाठी ही गणना सप्टेंबर 2026 मध्येच होईल। तर मानधन किती भेटणार आहे आपण सर्वांसाठी? जनगणनेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी ठराविक मानधन दिले जाईल। प्रगणक आणि पर्यवेक्षक असतील तर दोघांना देखील दोन्ही टप्प्यासाठी मिळून 25,000 रुपये दिला जाईल। पहिला टप्पा असणारे 9,000 रुपये आणि दुसरा टप्पा असणारे 16,000 रुपये, असे एकूण 25,000 रुपये प्रगणक आणि पर्यवेक्षकांना मिळणार आहेत। या कर्मचाऱ्यांना स्वतःचे मोबाईल उपकरण वापरावे लागेल आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा TA किंवा DA दिला जाणार नाही। इतर अधिकारी बघा, राज्य नोडल अधिकारी 75,000 रुपये, आपण एकूण आकडा या ठिकाणी पाहत आहोत। जिल्हा गणना अधिकारी 45,000 रुपये आणि इतर स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी ही मानधन निश्चित करण्यात आलेले आहे। तर तांत्रिक आणि कर्मचारी सहाय्यक 2027 ची जनगणना डिजिटल स्वरूपाची असेल, यासाठी मोबाईल ऍप्स आणि पोर्टलचा वापर केला जाईल। या कामासाठी मदत करण्यासाठी जानेवारी 2026 पासून 18 महिन्यांसाठी कंत्राटी तत्वावर खालील पदे भरली जातील आणि ती देखील पदे भरलेले आहेत। तांत्रिक सहाय्यक जास्तीत जास्त मासिक वेतन त्यांना 25,000 रुपये। MTS बहुकार्य कर्मचारी जास्तीत जास्त मासिक वेतन 18,000 रुपये। या नियुक्त्या आउटसोर्सिंग एजन्सी मार्फत केल्या जातील। इतर तरतुदी आणि अनुदान पायाभूत सुविधा, संगणक, प्रिंटर, इंटरनेट, फर्निचर खरेदीसाठी राज्य, जिल्हा आणि चार्ज स्तरावर एक रकमी अनुदान दिले जाईल। वाहन खर्च, देखरेख आणि निरीक्षणासाठी वाहनांचे भाडे, इंधनासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे। प्रशिक्षण, प्रगणक आणि पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रतिदिन प्रति व्यक्ती 600 रुपये ते 3,000 रुपयांपर्यंत श्रेणीनुसार मंजूर करण्यात आले आहेत। आपण सर्वांना माहिती आहे बघा, सध्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण चालू आहे। तर 600 रुपये आणि 700 रुपये म्हणजे 200 रुपये हे अल्पोपहारासाठी देखील वापरले गेलेले आहेत। 700 रुपये प्रतिदिन प्रति व्यक्ती खर्च दाखवलेला आहे आणि तर या 700 मध्ये 200 रुपये अल्पोपहारासाठी ठेवण्यात आलेले आहेत। थोडक्यात हे परिपत्रक जनगणनेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळतील, तांत्रिक कर्मचारी कसे नियुक्त केले जातील आणि कामासाठी लागणारा खर्च कसा भागवला जाईल याचे सविस्तर मार्गदर्शक तत्व यामध्ये सांगितलेले आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।